नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेरगंद आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 25 डिसेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। मक्याच्या कणसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दरामध्ये आज थोडीशी 2 रुपयाची तेजी पाहायला मिळते, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून आपल्याला स्वीटकॉर्नचे दर पाहायला मिळतात, तर आवक थोडीफार कमी असल्यामुळे दरामध्ये आज बदल या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्नच्या दरामध्ये पाहायला मिळते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः 5 रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात, तर क्वालिटीनुसार कलिंगडचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। चमेली बोरांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। पपईसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून पपईचे दर पाहायला होते, तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये थोडीशी आज घसरण पाहायला होते। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला होतात, तर क्वालिटीनुसार अंजीरचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर अंजीरच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते। पिंक पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पिंक पेरूसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात, तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते, तर चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी दरात घसरण पाहायला मिळते। टरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। टरबूजसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून खरबूजचे दर पाहायला होतात, तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मोसंबीची आवक पाहायला मिळते, तर लहान साईजमध्ये साधारणतः या साईजमध्ये साधारणतः 20 रुपयापासून एक या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात, तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात। तर मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला साईज, त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी साधारणतः दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी आज पाहायला मिळते, तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 480 रुपये उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला डाळिंबसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत ते 100 ते 120 रुपयापासून पाहायला मिळतात, तर क्वालिटीनुसार डाळिंबच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। संत्रीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून संत्रीसाठी देखील दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते। कलिंगड पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे आहे 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते, तर कलिंगड पेरूसाठी साधारणतः मागणी आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ह्या आपल्याला आज 110 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये
60 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगड पेरूसाठी दर पाहायला होता. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पेरूसाठी दरामध्ये मोठी तेजी या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला कडाका बोरांचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार कडाका बोरांचे दर जे ते थोडेफार कमी होताना पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला होते. तर साधारणतः दर जे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार लिंबांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते.